अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर स्वामी भक्ताओ, उद्या आपल्याला कृष्ण जयंतीनिमित्त काही सेवा करायच्या आहेत. तर सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे उद्या आपल्याला सत्यनारायण करायचं आहे. तसंच कृष्ण म्हणजेच श्री विष्णुदेवांचाही एक अवतार आहे. तर आपल्याला उद्या श्री विष्णुदेवांचीही काही सेवा करायची आहे. तर आपण जेव्हा उद्या 4, 5, 6, 7, 8, 9. 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. बाळकृष्णाला जेव्हा आपण पूजा करणार आहोत तेव्हा त्यावर आपण काही तुळशीपत्राची सेवा करणार आहोत. तर आपण बाळकृष्णांना तुळशीपत्र अर्पण करून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्राचा जाप करायचा आहे. जर तुम्हाला शक्य असेल तर 11 वेळा, 21 वेळा, 51 वेळा किंवा शक्य असेल तर तुम्ही 1001 वेळाही करू शकता. हे केल्याने नक्कीच विष्णुदेव आपल्यावर प्रसन्न होतील. आणि तसेच उद्या तुळशी मातेचाही उपवास असणार आहे. तर आपल्याला उद्या तुळशी मातेचीही पूजा करायची आहे. पण तुळशी मातेला उद्या आपण स्पर्श न करता दिवा, हळदी कुंकू वाहून दिवा अगरबत्ती करायची आहे. उद्या आपण तुळशी मातेला पाणी किंवा दूध अर्पण करायचं नाही, कारण तुळशी मातेचा उद्या निरंकार उपवास असणार आहे. आणि विष्णुदेवांसाठी तुळशी माता ही खूप प्रिय आहे. तर आपण तुळशी मातेची जर पूजा केली तर विष्णुदेव आपल्यावर प्रसन्न राहतील. तसेच आपल्यावर माता लक्ष्मीचाही आशीर्वाद राहील. यासाठी आपल्याला उद्या काही सेवा करायच्या आहेत. तर सर्वात प्रथम सकाळी उठल्यानंतर आपण आपला उंबरठा स्वच्छ पुसून घेऊन त्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर एक तुळशीचं पान आपल्याला उंबऱ्यावरती व्हायचं आहे. उद्या लक्षात घ्या की आपण तुळशीला स्पर्श करायचा नाही, म्हणजेच उद्या तुळशीची पानं तोडायची नाही. त्यासाठी तुम्ही आदल्या दिवशी तुळशीची पानं तोडू शकता किंवा तुम्हाला शक्य असेल तर बाजारात तुळशीची पानं उपलब्ध असतात, तर ते तुम्ही आणू शकता. फक्त कोणतीही सेवा करताना ती मनोभावी असली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही देखाव्याची गरज नाही. म्हणून सांगते की उद्या एक तुळशीचं पान आपल्याला उंबऱ्यावर त्याची पूजा करायची आहे. आणि त्याचप्रमाणे आपण आपल्या देवघरात पूजा करताना कृष्णांना एक पान अर्पण करायचं आहे. व तसेच आपण जेव्हा रोज सकाळी किचन वाटाची पूजा करत असताना, गॅसची पूजा करत असताना, अर्थातच अग्निदेवतेची पूजा करत असताना तिथे अग्निदेवतेची व अन्नपूर्णा मातेचा वास असतो. त्यासाठी उद्या आपल्याला आपल्या गॅस ओट्याचीही पूजा करायची आहे. एक तुळशीचं पान अर्पण करायचे आहे. तसेच हात जोडून देवाला विनंती करायची आहे की माझ्या मुलाबाळांना सुखी समाधानी ठेव, माझ्या घरात सुख शांती समाधान नांदू दे. आणि ही सेवा आपण संतान प्राप्तीसाठीही करू शकतो. खूप उपयोगी सेवा आहे, तर नक्कीच करून पहा. माहिती आवडली असल्यास शेअर करायला विसरू नका. तसंच लाईक व आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आजची सेवा स्वामी महाराजांचरणी अर्पण करते आणि श्री स्वामी समर्थ.